हॅलो, नमस्ते इयत्ता 10वी, कसे आहात? आपण सराव संच 1.3 ला आलेलो आहोत बाळांनो. गणित भाग 1 मधील दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण आपण पाहत आहोत. मी याच्या पूर्वी 1.1 1.2 काही आलेख राहिलेले आहेत, ते मी पुढच्या भागात तुम्हाला शिकवले जातील, कारण आलेख पेपरवरती आलेख हे काढायला तुम्हाला शिकवले पाहिजेत. चला तर मग निश्चयकाची किंमत काढा हे आपण पाहिलं. तर निश्चयकाची किंमत काढा म्हणजे डिटर्मिनंट्स. आता आपण dx dy याची किमती कशा काढायच्या आणि कसं लक्षात ठेवायचं बघा. समीकरण कोणतेही बाळांनो घेत असताना लक्षात ठेवा ax अधिक by ax अधिक by बरोबर c या स्वरूपात समीकरण लिहिलेलं असावं. मग आपल्याला क्रेमरच्या रूलने समीकरण सोडवता येतात. बघा, आता समजावून सांगते तुम्हाला. तिघ जण आहात. कोण कोण आहेत? ए आहे, इथं बी आहे आणि इथं सी आहे. डी ची व्हॅल्यू कशी काढायची, डीएक्स ची व्हॅल्यू कशी काढायची, डीवाय ची व्हॅल्यू कशी काढायची हे तुमच्या लक्षात राहत नाही, गोंधळ उडू नये म्हणून तुम्हाला एक आयडिया देते. बघा काय केलं. हे तिघ जण आहेत. कोण आहेत? ए आहे, बी आहे आणि सी आहे. ए आणि बी येणं बीच्या घरी बोलावलं तर काय होणार? पहिली जोडी डी ची काय होणार? इथं ए आणि बी अशी तयार होणार. त्यानंतर काय केलं बी न? सी ला पण बोलावलं, म्हणजे ए ला बोलावलं म्हणून ए कोण बी कडे गेला, म्हणजे ए बी तयार झाला. आता बी न सी ला पण बोलावलं म्हणजे सी कुणाकडे गेला? बी कडे गेला, म्हणजे काय येणार? पहिल्यांदा सी. ही व्हॅल्यू डीएक्स ची असते. बघा डीएक्स ची व्हॅल्यू कशी येणार? पहिल्यांदा सी आणि नंतर बी. मग आता ए आणि सी हे दोघे मिळून कुणाकडे गेले? बी कडे गेले. ए आणि सी हे दोघे मिळून कुणाकडे गेले? बी कडे गेले. म्हणून डीवाय ची व्हॅल्यू कशी लिहायची? पहिल्यांदा ए नंतर सी. म्हणजेच या व्हॅल्यूत कसं करायचं बघा बाळांनो. इथं A1 A2 B1 B2 C1 C2 B1 B2 A1 A2 C1 आणि C2 या प्रकारच्या किमती घेऊन आपल्याला डी, डीएक्स आणि डीवाय काढायचे आहेत. सोपा आहे ना? मग लक्षात राहील ना? एक्स ची किंमत काढताना काय करायचं? एक्स बरोबर डीएक्स अपॉन डी, कारण डीएक्स ची आलेली व्हॅल्यू छेद डी. वाय ची व्हॅल्यू काढताना काय करतो आपण? डीवाय अपॉन डी. अशा प्रकारे व्हॅल्यू काढल्या जातात. मग चला तर मग क्रेमरच्या रूलच्या पद्धतीनं आपण, हे तुम्हाला समजलं असेल, कारण का आपल्याला मित्राच्या घरी बोलावलं तर मित्र आपल्या घरी येतो का? नाही, आपण मित्राच्या घरी जातो. म्हणून ए ला बोलावलं, ए आणि बी एकत्र आले म्हणून सुरुवातीला ए आणि बी एकत्र आले. पुन्हा सी ला बोलावलं म्हणून सी आणि बी एकत्र आले. आणि ह्या दोघांना बोलावलं म्हणजे प्रथम हा आहे ए आणि सी. किती सोपा आहे बघा. लक्षात राहील ना तुमच्या? चला तर मग बघूया कसं सोडवायचं ते. आता समीकरण या स्वरूपात लिहिलेली असावी. खालील प्रश्न तिसरा आहे बाळांनो. प्रश्न तिसरा. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, असा प्रश्न दिलेला.
खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा असं म्हणून सांगितलेलं आहे. बघा आता पहिली किंमत काय दिलेली आहे बघा. सॉरी, पहिलं इक्वेशन दिलेलं आहे 3x - 4y. 3x - 4y बरोबर 10 आणि त्याच्या जोडीचं इक्वेशन दिलेलं आहे 4x अधिक 3y बरोबर 5. बघा किमती कशा सोडवायच्या. हे सोडवत असताना समीकरण एकाखाली एक मांडून घ्यायची बाळांनो. 3x - 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5. आता याचं रूपांतर आपल्याला डी ची किंमत काढण्यासाठी, dx ची किंमत काढण्यासाठी, dy ची किंमत काढण्यासाठी रूपांतरित करून घ्यायचं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू a1 ची, ही a2 ची, ही b1 b2 c1 c2 किमती लिहून घेऊया म्हणजे सोपं जाईल. पहिली किंमत a1 3, a2 काय येणार 4, त्यानंतर b1 चिन्हा सहित घ्यायचं बाळांनो -4, b2 बरोबर अधिक 3, c1 ची किंमत किती येईल 10 आणि c2 बरोबर किती येईल 5. काय सांगितलंय आपल्याला. पहिला कोण बोलवतो ए आणि बी हे तिघे जण आहेत. ए ला बी बोलवतो म्हणजे जोडी कुणाची झाली ए बी ची. म्हणजे कशाची किंमत डिटर्मिनंट डी ची किंमत. म्हणजे कोण आला पहिल्यांदा एकत्र ए आणि बी. म्हणजे काय येणार इथं a1 a2 b1 b2. मग याच्या किमती लिहून घेऊया आपण. डी बरोबर a1 किती आहे आपला 3, a2 किती आहे 4, 3 4, b1 किती आहे -4 आणि b2 किती आहे 3. अशा किमती लिहून घेतल्या बाळांनो. बघा आता मग तिरकस गुणाकार करायचा याच्यामध्ये. डी बरोबर तिरकस गुणाकार 3 गुणिले 3, जसं निश्चयकाची किंमत काढत होतो त्याप्रमाणे सोडवायचं. मध्ये मायनस चिन्ह -4 गुणिले 4 म्हणजे कसं होणार 3 त्रिक 9 वजा 4 चोक 16 वजा 16 आले बरोबर 9 वजा वजा काय होणार अधिक 16. डी ची व्हॅल्यू आली म्हणून डी बरोबर 16 9 25. ही कशाची किंमत आली डी ची. आता आपल्याला कशाची काढून घ्यायची dx ची. हे लक्षात ठेवा, मी एवढं पुसून घेते यातलं. आणि इथं किमती तेवढे लिहून घेऊया आपल्याला गरजेचे आहे तिथं. a1 3, a2 4, b1 -4, b2 3, c1 10 आणि c2 बरोबर 5. मग इकडची बाजू पुसली तरी आपल्याला कंप्लीट चालू शकते. आता काय सांगितले तुम्हाला ए बी 3 हे तिघे जण आहेत. ए न कोणाला बोलवला बी, कारण ए पण बी जवळ जमणार आहे आणि सी पण बी जवळ जमणार आहे. ए बी कडे गेला म्हणून a1 b1. आता सी बी कडे जाणार म्हणून c1 b1. म्हणजे ही कशाची किंमत असणार आहे dx ची. dx ची कोण जाणार आहे आता सी जाणार आहे. कुणाकडे जाणार आहे c1 c2. बी कडे जाणार आहे b1 b2. या पद्धतीनं c1 ची किंमत किती आहे बाळांनो c1 आहे 10. c1 आहे 10, c2 किती आहे 5, b1 किती आहे -4 आणि b2 किती आहे 3. आपण निश्चयकाची किंमत काढत होतो सेम त्याप्रमाणे इथं dx ची पण किंमत काढून घ्यायची बाळांनो. बघा आता लक्ष द्या इकडं कशी किंमत काढायची ती. तिरकस गुणाकार करूया म्हणून dx बरोबर 10 गुणिले 3 मायनस, कारण b1 ची किंमत इथं -4 आहे, -4 गुणिले 5 10 त्रिक 30 मायनस 5 चोक 20. कसले 20 वजा 20 चिन्ह फार महत्वाची आहेत.
मी बऱ्याच वेळा सांगत असते तुम्हाला, चिन्ह जर चुकली तर सगळं चुकलं. मग वजा वजा काय झालं, अधिक, म्हणजे किती आलं 50. dx ची व्हॅल्यू आली 50 आणि डी किती आलाय आपला 25. डी बरोबर आलाय 25. dx ची व्हॅल्यू 50. आता काय काढून घ्यायचंय आपल्याला इथं, dy. काय सांगितलं होतं सुरुवातीला, ए बी कडे गेला, बी पण सी पण कुणाकडे गेला, बी कडे गेला. आता ए आणि सी दोघं मिळून कुठे जाणार, बी कडे. म्हणजे ए आणि सी ची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजेच कसं येणार, A1 A2 C1 C2. मग ते dy बरोबर A1 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 3, A2 ची व्हॅल्यू किती आहे 4, C1 किती आहे 10, C2 किती आहे 5. मग तिरकास गुणाकार 3 गुणिले 5 ही कशाची व्हॅल्यू काढतोय आपण, dy ची. मायनस 10 गुणिले 4, कारण इथं मायनस चिन्हच नाहीये. 5 त्रिक 15, 10 चौक 40. मग बघा 40 मधून किती गेले 15, इथं 5 आणि इथं 2, किती उरले 25. मात्र कसले, मायनस. इथं dy ची किंमत किती आली, -25. आहे ना सोपं बाळांनो. मग आता कशाची किंमत काढायची आहे, एक्स ची. एक्स ची किंमत काढत असताना आपण काय करतो, एक्स बरोबर dx अपॉन डी. dx ची व्हॅल्यू किती आली आपली 50. डी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 25. 25 एके 25, 25 दोन्ही 50, म्हणजे 2. एक्स बरोबर किती आले 2. पुन्हा कशाची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे वाय ची. वाय ची व्हॅल्यू कशी काढायची बघा, वाय बरोबर dy अपॉन डी. वाय बरोबर dy ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो आपली -25. -25 छेद डी ची व्हॅल्यू किती आहे 25. 25 एके 25, वाय बरोबर व्हॅल्यू किती येईल -1. मग उकल एक्स वाय, एक्स ची किंमत किती आली आहे 2 आणि -1. अशा प्रकारे आपल्याला 3 मार्काचं गणित कंप्लीट सोडवून झालेला आहे ना सोपं बाळांनो. लक्षात कोण ठेवले पाहिजेत मेहमान 3, ए बी सी. ए बी कडे जातो, सी पण बी कडे जातो आणि शेवटी ए आणि सी मिळून बी कडे जातो. राहील ना लक्षात. थँक्यू विद्यार्थ्यांनो. जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.